झणझणीत मटण होते आज आपल्याला. तर नाही तर राहू दे, नाही मी चाललो बाहेर. कोण करणार नाही म्हणजे तुला आज खबर बी लागली करणार नाही म्हणून. आले मी. त्याला अख्खा दिवस घाला जात ते दिवस घालून आले. गेलते कशाला? त्याला छानपट्टीच कोणी करायला सांगितलं. पार्टीला गेलते ना. फिरायला हा बघायला गेले कशाचे ते अंकल गेलो पण ते पळलंय. फार्महाऊसला गेलो ते जा मग बायकाला एवढी जमत यायचं वर्षभर तिला काढीत नाही पुढं. कधी वर्ष होते ना पोराला. नाही 8-9 महिने होते. 10 महिने राहतात किती 9 महिने झालं. फॅमिली डिस्कस चालू आहे. ते तिथं रूम मोठे पप्पा. हम होंगे कामयाब. साडी कितीही परफेक्ट असली तरी केसांशिवाय ब्लॉगिंग चालू करायची पप्पा आता. सगळं ट्राय केलं तेव्हा कळलं की हे सगळं हे मम्मी सगळं ट्राय करून बघायचं. भांडण लागलं ट्राय करतो. नाही खरंच वाटणार मी व्हिडिओ बघा ना तुम्ही. काय 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 हे आता आमची मम्मी बनवत मला चिकन मटन. दिस इज माय होम. काही वर्षांनी या घराचा वारसदार होणार आहे है ना. आपण अशी व्हिडिओ टाकली होती. माझी मम्मी आता झणझणीत मटण बनवते. वय झालं तुझं आता बस झालं ना. एवढं चांगले पोरं दिसाय ना तुला. हा पोरं तरुण झाले तू वयस्कर झाले. असं कर असं. काय बनवते आज? चिकन मटन झणझणीत. मी चालू करणार आहे थांब ना. ऐसा बंडल देखेंगे ना फिर समझ में आएगा यूट्यूब का क्या पावर है. थांब ना टाइम तर लागेल ना. तुम्हाला झटक्यातच पाहिजे हर गोष्ट. हो पप्पा दम दे असते का नसते कोणत्या गोष्टीची. काहीतरी ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगा. आम्ही ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नका. सगळ्यांनी फॉलो करा. गोष्ट लिहायची काय ते कागद फाडून नाचते. मग काय ते वेगळी गोष्ट होती ती. मम्मी थांब जरा 1 वर्ष टाइम दे मला. व्यवस्थित तिला नाचायला लावतो.
चलो चलो देर हो रहा है। हो मला बोलता येतं मग मी गाणं बोलेन. ये तुम्हारी कॉफी, हॉटपॉट में लंच रखा है और ये रहा तुम्हारा टीवी रिमोट। जाऊ दे बघा असे घरचे पाठीमागे खेचतेत पण आपण खचून जायचं नाही. कॉफी कैसी? आपण प्रयत्न हो गया अंकल और एक प्लेट दो उसको एक भी माया करो और एक प्लेट दो अंकल अरे घे वो भी खाएगा, खा लो। नहीं 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 अरे घे ना मी एक खाईल ना अरे घे ऐसे गरीब की मदद करनी चाहिए रोज. एक गरीब कभी कभी मिलती है मुझे. अंकल कुछ तो कहो ना मेरे ब्लॉग में. एक आप भी खा लो। मैं क्या बोलूं? बोलो ना अच्छा कुछ तो बोलो ना अंकल. आप फेमस हो जाएंगे फिर इतना बड़ा ये लगाएंगे ना स्टॉल आप. बोलो दो अच्छी बातें बोलो मेरे लिए. जिंदगी में क्या चालू है? क्या चालू रहेगा, यही जो आपके सामने खड़ा है। अंकल अभी 2027 में है ना बहुत बड़ा स्टॉल लगाने वाले. पानीपुरी भेल सब आना स्पॉन्सर है. अंकल आपको क्या लगता है मैं फेमस होऊंगा कि नहीं होऊंगा? हो जाएंगे। आपके आशीर्वाद से. पक्का होंगे, सब कुछ होना ही होना। ऐसे गरीब लोगों की मदद करोगे ना आप जरूर फेमस हो जाओगे. चलो बाकी का बाद में दिखाता है क्या चल रहा है क्या नहीं. अरे उलट गेला असं असं कसं. हा पैसे दे। अरे फोन दे. गाईज आत्ता अनिकेत बोलत होता ऐसे ऐसे गरीब मिळते. अनिकेतनं कॅमेरा बंद केला, पेमेंट माझ्याकडून मारून घेतलंय. प्रूफ एक स्क्रीनशॉट दाखवतो मी तुम्हाला. हो चालेल चालेल दाखवा. याचा कॅमेरा नाही चालू होत पुढचं. पुढचं काय करायचं आहे? यूज घे ना सेल्फी कॅमेरा. अरे गरीब है हम, अभी उस लेवल तक नहीं पहुंचे मेरे भाई. धीरे धीरे पहुंच जाएंगे. बस बाकी का अनिकेत घर पे जाके बनाए. उबेरवाला देऊ मुंबईतला. गाणं टाकलं होतं. ए अरे घासून जातो काय त्याला आता. एवढा भोकाचं आहे खरे ते. वाचला पाहिजे थोडं. हे बघा भाकरी घेऊन चालवलं आम्ही आता. हे बघ रात्री असा व्हिडिओ आला पाहिजे. दारू पीते क्या? बाटली दाखव बाटली दाखव. अरे बाटली नहीं पीते हम देसी पीते प्युअर देसी. आता बघ चेहरा कसा वाटतो 10 रुपयाला. अरे दारू क्या पीते क्या हम? गाईस हम भेसळ पीते, दारू थोडी ना पीते. भेसळ पीते. द्या इग्नोर करा त्या गोष्टीसाठी. माझ्याकडे बघा सर. लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा सगळ्याला आणि सगळ्याला शेअर करा. घरापर्यंत व्हिडिओ झाला पाहिजे, असा व्हायरल व्हायला पाहिजे. म्हणजे कसं घरच्याला कळलं पाहिजे की पोरं काय बिघडलेले. बिघडलेलं नाही म्हणजे चांगले पोरं काम करतो आम्ही. फेमस काम करतोय, पैसे कमवतोय, खर्चितोय. खर्चित नाही पण हो. काम एवढं करतोय दिसते अर्निंग 2,000 2,000.
2,000 3 दिवसानं 6,000 अर्निंग होती. पण 6,000 मधले 2,000 ते वरती. तिसऱ्या दिवशी पाहिजे तर अकाउंटला फक्त 1,500 आणि 2,000 दाखवले. वरती 4,000 गेले कुठे तेच समजत. सीएनजी आणि पेट्रोलमध्ये जाते. बरं जाऊन द्या 6,000 पकडा 6,000 1,500 गेले CNG ला. तरी पण खाली किती वर आलं पाहिजे 4.5 नाही उरत ना. 1,500 2,000 दाखवतात अकाउंटून पैसे जातात पुढे तेच कळायला झालं. कदर आला कदर. रविवारी पण सुट्टी नाही, शनिवारी सुट्टी. आम्हाला इथं नाही राहायचं. रविवार लोकांच्या सुट्टीचा आम्हाला वाटतं आम्हाचं काम होईल रविवारी जास्त. त्याच्यानं आम्ही रविवारी पण निघतो. आणि सोमवारी तर कामात दिवसाला कामाला निघत लागत आहे. रविवारी सुट्टी नसती. आमचं फक्त यावेळेस शुक्रवारी धंदा चांगला झाला, त्या दिवशी होत नसतो आमचा. शुक्रवारीच चांगला धंदा झाला. शुक्रवारी चांगला झाला. 3100-3200 रुपये धंदा केला. संध्याकाळी घरी गेलो, चेक बॅलन्स केलं, 1200 रुपये अकाउंटला भरले. 2दा CNG भरायला लागली, पण 1,000 रुपये घरी आणले. चला, अशा तऱ्हेने आम्ही आमचा ब्लॉग बंद करत आहोत. गुड नाईट, स्वीट ड्रीम. आजचा रविवार संपला, उद्याच्या सोमवार. ते रविवार. 8ला उठा, आंघोळ करा, ओला वगैरे चालू करा, CNG भरा. संध्याकाळी ह्याच टायमाला आम्ही तुम्हाला उद्या भेटू. चला, बाय. गुड नाईट, बाय बाय, टाटा. सी यू, मिस यू. सी यू, मिस यू, लव सबस्क्राईब यू, कर, सबस्क्राईब. फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अनिकेतला फॉलो करा. आणि व्ह्यूज करा. व्ह्यूज लय मोठे आले पाहिजे. व्ह्यूज लय मोठे आले. चला, बाय. अशा तऱ्हेने आमचा ब्लॉग आम्ही संपवत आहोत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यंगल कोण? कोणामुळं? मित्रामुळं ना. जनाबाई कोण आहे आता? कारण भजन लावायला. कशामुळे सोडलं पण? अरे पण तू सांग ना मला. असं हे अभंगातून नाही कळत मला. तू सांग. म्हणजे माईने सांगितलेलं कसं गुणधर्म लगेच जातात पोराच्या डोक्यात. एक अशीच व्यक्ती ती फक्त मम्मीच समजू शकते. हे मम्मी. माय फर्स्ट फ्रेंड, माय मॉम, माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे मी एवढ्या गोष्टी शेअर करतो पप्पासोबत, सांगू शकत नाही तुम्हाला. हो पप्पा. पप्पा बाय करा. फ्रेंडली एकदम, मन मोकळे मनाने. म्हणजे चला, बाय.